गेले 8 दिवसापासून आपण नवरात्र स्पेशल उपवासाच्या पदार्थांची सिरीज अरेंज केलेली आहे आणि रोज एक वेगळा असा आणि साधा सोप्या पद्धतीने आपण एक उपवासाचा पदार्थ पाहत असतो आणि ही सिरीज आपण दसऱ्याच्या आदल्या दिवसापर्यंत ठेवणार आहोत। आज देखील नेहमीचप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत। उपवासाचे अप्पे आपण तयार केले, अगदी इन्स्टंट अप्पे असले तरी खूप जाळीदार हे अप्पे तयार केलेले आहे। त्याचबरोबर अगदी छान असे मऊसूत तेवढे जाळीदार हलके फुलके हे उपवासाचे अप्पे झटपट बनवून तयार होतात। अवघ्या 25 मिनिटांमध्ये खूप सारे अप्पे आपले बनवून तयार झालेले आहे आणि त्यासोबत आपण ही ओल्या नारळाची चटणी केली आहे। खूप साऱ्या टिप्ससहित आपण नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील परिपूर्ण शेअर केलेली आहे, त्यामुळे बॅचलर असले तरी तुम्ही ही रेसिपी अगदी सहज तयार करू शकता। त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत। सोमवारपासून शनिवारपर्यंत रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या महिनाभर दिवाळी फराळाच्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाचे जाळीदार खुसखुशीत मऊसूत असे हे अप्पे आणि त्यासोबत उपवासाची ओल्या नारळाची चटणी कशी तयार करायची ते पाहतो। त्यासाठी सुरुवातीला आपण इन्स्टंट अप्पे करत आहोत। त्यासाठी आपण हे भिजत घातलेलं नाही। 1 वाटी वरई घेतलेली आहे, ज्याला काही भागामध्ये भगर असं देखील म्हटलं जातं। आता ही भगर आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये पाव वाटी एवढा साबुदाणा टाकलेला आहे। गॅसचा फ्लेम हा मंद करायचा आणि मंद ते मध्यम आचेवर ही छान अशी भाजून घ्यायची। तर आमच्या किचनमध्ये कलरचं काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला माझं किचन नेहमीपेक्षा खूप वेगळं आणि पारंपरिक पाहायला मिळत असेल, परंतु थोडंसं समजून घ्या। लाईट थोडासा कमी वाटत असेल, परंतु थोड्या दिवसाचा प्रश्न आहे। आपण थोडे दिवस हे ॲडजस्टमेंट करणार आहोत। या ठिकाणी वरई आणि साबुदाणा छान असा आपला भाजून झालेला आहे। अगदी हलकासा शेकवून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये जे मॉइश्चर असेल ते निघून जाईल। त्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्यायचं, हलकंसं पसरवून द्यायचं आणि अगदी 10 मिनिटांमध्ये परफेक्ट अशी ही वरई आणि साबुदाणा थंड होतो। मिक्सरमध्ये दळून घेताना तो छान असा थंडच झालेला असायला हवा। अगदी 5 ते 7 मिनटं झालेली आहे। फॅन खाली ठेवला, अगदी 5 मिनिटांमध्ये छान असा थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण छान असा हा वाटून घेणार। आता या ठिकाणी हे दळून घेत असताना आपल्याला मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर हे दळायचं आहे। त्याचबरोबर हे दळून घेत असताना आपल्याला अगदी रवाळ असं दळून घ्यायचं आहे। जास्त पीठ करू नका किंवा खूप जास्त ठोसरही ठेवू नका, अगदी रवाळ असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले अप्पे छान असे जाळीदार व्हावे। यासाठी जास्त बारीक पीठ करू नका, हलकंसं ठोसर असं ठेवा। त्यानंतर या ठिकाणी अगदी फ्रेश तयार केलेलं 1 वाटी मी ताक घेतलेलं आहे। ताक जास्त आंबटही घेऊ नका, अगदी फ्रेश असं मी ताक तयार करून अगदी 1 ते 1.5 तास झालेलं आहे। 1 ते 1.5 तासाच्या अगोदर मी हे ताक बनवलेलं होतं, तेच ताक या ठिकाणी 1 वाटी ताक वापरलेलं आहे। 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे यामध्ये ॲड केलेले आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं। अगदी तुमच्याकडे जर ताक नसेल तर तुम्ही दह्याचा देखील वापर करू शकता, परंतु जास्तही आंबट घेऊ नका, शक्यतो फ्रेश घ्या, त्यामुळे अप्पे चवीला खूप छान असे लागते। व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये जो बटाटा होता तो छान असा फोडून घेतलेला आहे। तुम्ही हाताने कुस करून टाकला तरीही चालणार आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकणार आहोत आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे। अगदी व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं। हलकंसं घट्टसर वाटतं, त्यामुळे अगदी थोडंसं ताक मी पुन्हा टाकलेलं आहे। जर आंबट ताक असेल तर तुम्हाला ताक थोडंच घ्यायचं आहे, पाव वाटी ताक आणि पाऊण वाटी पाणी एवढं घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे उपवासाला जिरे, कोथिंबीर जे काही वापरत असतील ते सर्व तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता हे पीठ परमिट करण्यासाठी ठेवलं, तोपर्यंत आपण चटणी करून घ्या। त्यासाठी ओल्या नारळ, दही, 2 हिरव्या मिरच्या आणि अद्रक घेतलेला आहे। अगदी छान असं आपण हे वाटून घेतलेलं आहे। अगदी थोडासा पाण्याचा वापर केला आणि जास्त घट्टसर आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे। त्यानंतर ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर, जिरे वगैरे चालत असतील तर त्याची खमंग फोडणी तुम्ही देऊ शकता। यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं आपण तूप, साजूक तूप यामध्ये मिक्स करणार आहोत आणि या ठिकाणी उपवासाची चटणी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे। हलकंसं गरम करून घेतलेलं हे साजूक तूप यामध्ये टाकलेलं आहे आणि उपवासाची छान अशी ओल्या नारळाची चटणी आपली तयार झाली आहे। दही टाकलं आहे, त्यामुळे चटणी चवीला खूप छान अशी लागते। तोपर्यंत आपलं हे पीठ देखील परमिट असं झालेलं आहे। छान असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये मी अगदी थोडासा सोड्याचा वापर करणार आहे। अगदी दही माझं आंबट नव्हतं,
त्यामुळे हे पीठ परमिट व्हावं यासाठी सोड्याचा वापर करणार. तुमचं जर दही थोडंसं आंबट असेल, ताक थोडंसं आंबट असेल तर काही हरकत नाही, सोडा नाही वापरला तरी त्या आंबटपणामुळे पीठ छान असं परमिट होतं आणि आप्पे तयार झाल्यानंतर खूप जाळीदार असे तयार होतं. परंतु माझं जे ताक होतं ते अगदीच फ्रेश होतं, 1 तासापूर्वीच केलेलं होतं, त्यामुळे ते अजिबातही आंबट नव्हतं. ती ताकाची जी चव आहे ती आप्यामध्ये उतरलेली आहे, परंतु थोडासा हलकासा जाळीदारपणा यावा यासाठी मी अगदी अर्धा चमचा एवढं खाण्याचा सोडा टाकून एकाच डायरेक्शनने छान असं हे फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर आप्पे पात्र छान गरम केलं, त्यामध्ये खूप सारं साजूक तूप टाकलं, कारण मला हे उपवासाचे आप्पे जास्त तुपामध्ये केलेले आवडतात, त्यामुळे मी तुपाचा वापर थोडंसं जास्त प्रमाणात केलेला आहे. साजूक तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल यूज करायचं असेल तर ते देखील करू शकता. आणि आप्याचं भांडं छान असं गरम झालेलं आहे, त्याचबरोबर त्यामध्ये जे साजूक तूप टाकलं ते देखील छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण हे बॅटर टाकलं, झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 15 मिनटं ठेवायचं. 15 मिनटं झालेली आहे, आप्पे छान असे फुललेले आहे, तुम्ही पाहू शकता खूप छान असे फुललेले आहे आणि आतून तेवढेच हलके आणि जाळीदार देखील हे आप्पे तयार होणार आहे. आता आपण एका बाजूने छान असे तुपामध्ये हे आप्पे भाजून घेतलेले आहे. आता आपण त्याची जी तळाकडील बाजू आहे ती वरील बाजूला करून देणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे हे आप्पे आपले बनवून तयार होत आहे. जास्त वेळ लागत नाही, परंतु चवीला खूप छान असे लागतात आणि उपवासाला रोज रोज तेच पदार्थ 10 दिवस खाऊन खूप कंटाळा येतो, त्यामुळे थोडासा काहीतरी वेगळं असं जे उपवासासाठी आपण रोज जे काही पदार्थ बनवतो त्याच साहित्यापासून हे बनवलेलं आहे, परंतु चव वेगळी आणि आप्पे खाण्याची मजा तर नाश्त्यासाठी खूप वेगळी अशी येते. त्यामुळे उपवासासाठी रोज नाश्त्यासाठी 10 दिवस काय बनवायचं हा प्रश्न असेल तर कालच्या भागामध्ये देखील उपवासाची इडली कशी बनवायची ते रेसिपी यूट्यूबवर शेअर केली आहे, ती देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता. आणि अशा पद्धतीचे गरमागरम आप्पे उद्या तुम्ही नाश्त्यासाठी बनवले की नाही, तुमचे आप्पे देखील अशा पद्धतीचे झाले की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर पूर्ण महिन्यामध्ये फक्त रविवारचेच दिवस आपण सुट्टी घेतो, पूर्ण महिनाभर सोमवारपासून शनिवारपर्यंत मी दररोज दुपारी 12 वाजता रेसिपी अपलोड करत असते. महिन्यातील फक्त 4 ते 5 दिवस म्हणजे रविवारचेच दिवस सुट्टी घेतली जाते. त्याचबरोबर हे 10 दिवस तुम्हाला उपवासाच्या रेसिपी तर पाहायलाच मिळणार, त्याचबरोबर तिथून पुढे पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाची रेसिपी दररोज दुपारी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक दिवाळी फराळाच्या रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. हे पहा अगदी छान असे आपले हे टम्म फुगलेले आणि परफेक्ट रंगावर हे आप्पे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे. पाहता क्षणी खावेशी वाटले की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर अगदी छान असे मऊसूद आणि तेवढे जाळीदार हे आप्पे आपले बनवून तयार झालेले आहे. त्यासोबत ओल्या नारळाची चटणी देखील तयार झाली आहे. अशा पद्धतीने आणखीन एक आप्पे पात्रामध्ये मी राहिलेलं बॅटर लावून घेणार आहे आणि राहिलेलं बॅटर लावल्यानंतर देखील थोडंसं शिल्लक राहणार आहे. यामध्ये साधारणतः 2 व्यक्तींचा नाश्ता, उपवासाचा नाश्ता या ठिकाणी होणार आहे, म्हणजेच 2 व्यक्तींसाठीचं आपलं हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे. हे पहा अगदी छान असे जाळीदार हे आप्पे तयार झाले. त्याचबरोबर आपण इतर वेळेस जेव्हा आप्पे बनवतो त्यासाठी कांदा वगैरे कापावा लागतो, खूप सारं काही त्यामध्ये घालत असतो, परंतु ह्या उपवासाच्या आप्पे तयार करत असताना आपल्या कांदा वगैरे घालण्याचं काही टेन्शन नाही, त्यामुळे झटपट बनवून तयार होतं. इन्स्टंट आप्पे आपण हे बनवून तयार केले. याशिवाय तुम्हाला आणखीन उपवासाच्या कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही, तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात, याशिवाय तुम्हाला या रेसिपीबाबत काही शंका असतील, काही सजेशन असतील, हे सर्व तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळू शकता. त्याचबरोबर तुम्हाला दिवाळी फराळाच्या देखील कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. छान असे मऊसूद, जाळीदार, टम्म फुगलेले आपले आप्पे या ठिकाणी बनवून तयार होतात. जास्त काही वेळ लागत नाही, जास्त भांड्याचा पसारा नाही, अगदी झटपट बनवून तयार होतात. त्याचबरोबर तुमच्याकडे उपवासासाठी आज फराळासाठी उपवासासाठी कोणता बेत केलेला होता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. सर्व आप्पे आपले बनवून तयार झालेले आहे, ते गरमागरम मी एका डिशमध्ये सर्व केलेले आहे. खूप छान असे दिसत आहे आणि चवीला देखील तेवढेच छान झालेले आहे. मी तुम्हाला एक आप्पे फोडून दाखवते, किती जाळीदार झालेले आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. हे पहा खूप छान असे दिसत आहे.
खूप हलके आणि जाळीदार हे आप्पे आपले आज बनवून तयार झालेले आहे। या अगोदर उपवासाच्या मी खूप साऱ्या रेसिपीज यूट्यूबवर अपलोड केल्या आहेत, त्या सर्व तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।